हा आता मला बोलू दे, बोल दे, मला बोलू दे. मला टाइम दिलाय त्यात तुम्हीच घेतल्यावर कसं आहे. हे ह्याच्यामुळेच मी काळा पडले. त्यात अजून खरं बोलतोय मी. खरं बोलले की मारतात. मी आलोय, मी एक नाही अनेक हुंदके घेऊन आलोय. मी आलोय महाराष्ट्रातल्या मराठी मातीचा हुंदका घेऊन. मी आलोय प्रत्येक मराठी मनाचा एक हुंदका घेऊन. मी धाराशिवच्या मातीचा हंबरडा घेऊन आलोय. आणि गावगाड्यावरती पारावरती बसणाऱ्या म्हाताऱ्यांपासून ते नुकत्याच जन्माला आलेल्या पोरांच्या छातीच्या आत असलेल्या हृदयातल्या ठोक्याचा हुंदका घेऊन आलोय. त्या प्रत्येक ठोक्याचं एक गणित आहे महाराष्ट्रात. शिवसैनिक ही या महाराष्ट्राची शान आहे, स्वाभिमान आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगतो, मी एक मराठी म्हणून सांगतो, तुम्हाला सगळ्यांना एक विसर पडलाय. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता. शिवसेनेचा जन्म इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. त्यामुळं कोण गेलं कोण आलं यानं शिवसेना कधी संपली नाही आणि ती कधी संपणारही नाही. तुम्ही मराठी माणसासाठी लढलात. तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्रानं जवळ केलं आणि मग या माय मराठीने ही सत्ता तुमच्या पदरात दिली. याचा विसर पडल्यामुळं बरीच गणित हल्लीत असं मला वाटतं. त्यामुळं हसा, तुम्ही ओरिजिनल शिवसेनेत आहात. रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्यांना होता येतं त्यांनाच निष्ठा कळत असते. आणि त्यांना चवदार तळ्याचं पाणी समजत असतं. आणि त्यांनाच भिडेवाड्यातल्या वर्गातल्या सावित्रीनं फळ्यावर गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा अर्थ ही त्या निष्ठावंतांनाच कळत असतो. मेंढरांना त्याची किंमत नसते. आणि असं बोलल्यावर मला मारते ती. खरं बोललं की मारते. मी बातम्या बघतोय साहेब 2 दिवस. लोक म्हणतात साहेब भेटत नाही, साहेब जवळ येत नाही. मला प्रश्न पडला, कोरोनाचा काळ आठवला मी. तर आमची आजी टीव्ही बघत असायची, पण आजी घाबरत नव्हती. टीव्हीत फक्त उद्धव साहेबांनाच बघायची. का माहिती आहे? माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. माझ्या आईला आधार देणारा जवळचा कोणीतरी संकटाच्या काळात आहे ह्या सख्या भावापेक्षाही जवळचा भाऊ वाटला. आणि आम्हाला हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला. ही न भेटता सुद्धा नाती तयार झाली. आणि तुम्हाला देवेंद्रचं देवा भाऊ होण्यासाठी 1,500 वाटावे लागले. आणि बहिणीच्या ताटात दिलेली मतांसाठी जी ओवाळणी निवडून आल्यानंतर ती काढून घ्यायला भाऊ विसरला नाही. तुम्ही भाऊ झालात असं बोलल्यावर मला मारते. नाही, ही टीका नाही. माझं त्यांच्यावर बी प्रेम आहे. मी सगळ्यांवर प्रेम करतो.
मला ते फार आवडतात, पण ती विरोधी पक्षात असल्यावर जास्त आवडतात. विरोधी बाकावर मला त्यांचं जास्त आवडतं, प्रेम आहे त्यांच्यावर. इकडं आले की ती तोडती ती फोडती ती. तोडा फोडा राजकारण करा, ह्या राजकारणाची व्याख्या आता बदलली पाहिजे. माणसं जोडा, घडा आणि मराठी मन घडवा, हे सांगायला मी आलोय. काय आम्ही करून ठेवलंय? भस्म्या झाल्यासारखं काय चाललंय आमचं? एक तर काहीतरी होईल. आम्ही 20 मार्काचं नागरिक शास्त्र शिकलेले आहोत, त्यामुळे आम्हाला समजत नाही आमच्यासोबत काय चाललंय. आधी गुवाहाटी, आता जयपूर. ह्यो मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान.